जय महाराष्ट्र. काय म्हणता मित्रांनो, तर आज आपला मित्र संस्कार त्याचा हॅपी बर्थडे होता. तर मी आपल्या अथर्वच्या घरी आलो होतो. अथर्वची तयारी वगैरे होऊनच होती. मग आपली सायकल काढली आणि निघालो संस्कारच्या घराकडे. पहिले गोल बाजारामधून गेलो, गोल गोल गल्ल्या फिरत फिरत. तर मग अथर्वनं मी भानापेठ वाडमध्ये पोचलोच होतो. तर हे आपले पुरे पोट्टे दिसले. यांनी सगळेच जण संस्कारच्या बड्डेला येणार होते. मग आपण संस्कार भाऊच्या घरी पोचलो, त्याला बड्डे विश वगैरे केलो. सारस मस्त लहानशा पोरीच्या गाडीवर बसून हाय करत होता. हा कलश आणि संस्कार घरातच बँड पार्टी करून टाकले होते. आपले पोट्टे कुठे गेले तर रील्स बघणं नाही सोडत रे बा. मग काय संस्कार समोर केक वगैरे आणून ठेवलं. त्याच्या आजीने मम्मीने वगैरे अक्षता वगैरे त्याला लावून घेतले. मग हॅपी बर्थडे सुरू केलं. मग बर्थडे वगैरे झालं. सगळेजण आम्ही एक एक करून त्याला केक वगैरे चारून दिलो, फोटो वगैरे काढले. आपल्या आलूनी पण केक चारलं. मग आपण पण केक खाल्लो. सोम तर बघा कसा केक खाऊन राहिला तिथे. मग आपलं केक वगैरे खाऊन झालं. सगळ्यांनी त्याला गिफ्ट वगैरे देऊन दिलं. तो कुठेतरी पार्टी देणार होता. तर आम्ही सगळे निघालो मस्त चप्पल वगैरे लावून बाहेर. तर मग काय आम्ही सगळेजण बिलकुल आपले सायकल वगैरे काढले आणि निघालो मस्त. तो जिथे चालणार होता आपण तिथे पोचलोच होतो. सायकल वगैरे लावली. चायनीजच्या दुकानात तिथं ऑर्डर वगैरे दिलं. वाट पाहत होतो. तर मग काय करायचे म्हणून संस्कारने लावला मिलिंद सरला फोन. त्यांच्या गेम घेत होता. मग तेवढ्यातच आपला ऑर्डर आला. सौरव तर पूर्ण सॉस टाकून देत होता. यांनी तर एकामेकाला चालून वगैरे देत होते तिथं. यांचे तिघे जणांचे ऑर्डर याचे होते तरी आमचे तोंड वगैरे बघत होते. तर मग आम्ही मस्त खात वगैरे होतो. मग यांच्या पण ऑर्डर आल्याबरोबर यांनी मस्त खायला भिडले. मग काय आमच्या खाणं वगैरे झालं होतं. यांनी संस्कार वगैरे मस्त खातच होते. यांच्या दोघांचे खाणे झाले तर तिकडे सुके मंचुरियन मागत होते. मग काय खाऊन वगैरे झालं. संस्कार भाऊला बाय वगैरे म्हटलं आणि आलू आणि मी निघालो डायरेक्ट घराकडे गांधी चौकच्या रोडनी. चला मित्रांनो, हा व्लॉग इथपर्यंतच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. त्यासाठी फॉलो सबस्क्राईब करून घ्या. बाय मित्रांनो.